हाय, मी उन्नती, डॉक्टर रश्मी पशिने यांची असिस्टंट। आज मी बोलणार आहे एका टॉपिकवर, त्याचं नाव आहे रूट कॅनल ट्रीटमेंट। तर त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची होती। आज आमच्या इकडे एक पेशंट आले 12 वाजता कन्सल्टेशनसाठी। त्यांना दात फारच दुखत होता। मग त्याच्यानंतर आम्ही नॉर्मली जे सर्वात पहिला आम्ही प्राथमिक एक्सरे घेतो तसा एक्सरे घेतला। त्याच्यानंतर कळलं की त्यांना रूट कॅनल करायची त्यांच्यावर वेळ आली आहे। मग त्यांना आम्ही त्याच्या आधी सांगितलं की रूट कॅनल करावे लागणार सर। तर त्यांनी एक सुंदर प्रश्न विचारला की रूट कॅनल करण्यासाठी तुम्ही माझं दात बाहेर काढून रूट कॅनल करणार का? तर रूट कॅनल करण्यासाठी दात बाहेर काढायची गरज नसते। तुमचा दात ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत रूट कॅनल केलं जातं। पूर्वीच्या काळी तरी म्हणजे रूट कॅनल करताना 3-4 सेटिंग्स व्हायच्या। हल्लीच्या आधुनिक काळात एका सेटिंग्समध्येच रूट कॅनल संपूर्ण समाप्त होतं आणि अधिकाधिक जर रूट कॅनल करण्याची वेळ आली असेल तर अधिकाधिक 2 सिटिंग्स लागतात, त्याच्यापेक्षा नाही। आणि त्याच्यानंतर रूट कॅनल केल्यानंतर एक सुंदरसा क्राऊन दिला जातो आणि आता इतके सुंदर क्राऊन आले आहेत। आता सिल्वर गोल्ड तर राहिलं नाही, हे मॅग झिरकोनिया असे खूप प्रकार म्हणजे असे खूप सुंदर सुंदर क्राऊन आले आणि आपल्या दातांच्या शेडप्रमाणेच हुबेहूब असणाऱ्या शेडचेच क्राऊन येतात आणि खूप सुंदर दिसतात। मला तर नॅचरल दातपेक्षा ते क्राऊन जास्त आवडतात।